तर विधानसभा निवडणुकांसाठी अद्याप महायुतीचं जागा वाटपाचं सूत्रच निश्चित नाहीये। त्यामुळे सत्ताधारी महायुतीत कुणाच्या वाट्याला किती जागा येणार आहेत हे अद्याप तरी गुलदस्त्यामध्ये आहे। मात्र आता अजित पवारांनी युवक काँग्रेसच्या मेळाव्यामध्ये विधानसभेच्या जागांबद्दल एक सूचक वक्तव्य केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांसोबतच काँग्रेसचे 3 आमदार आणि 3 अपक्ष आमदार आपल्या सोबत आहेत असा दावा अजित पवारांनी युवकांच्या मेळाव्यात केला। आता आपले आमदार आहेत ते तर राष्ट्रवादीचे आहेतच, त्याच्यावर तिथं तर करायला जवळपास 60 जागा ज्या आहेत ते तर कार्यक्रम तुम्हाला करायला काय हरकत नाही। नेहमी आपण आलेलो 54, त्यानंतर ते 2 देवेंद्र आणि संजय मामा, 56 आणि 4 काँग्रेसचे आपल्याबरोबर आहेत। तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच जे इतर आमदार त्यांच्या सोबत आहेत असा दावा करतात। ते आमदार नेमके कोण त्यावर एक नजर टाकूया। या आमदारांमध्ये पहिलं नाव आहे हिरामण खोसकर यांचं, ते इगतपुरीचे आमदार आहेत। दुसरं नाव सुलभा खोडकेंचं, ते अमरावतीचे आहेत। तिसरं नाव आहे झिशान सिद्दीकी, वांद्रे पूर्व मतदारसंघ। तर मोर्शीचे देवेंद्र भुयार सुद्धा आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवारांनी केलाय। यामध्ये आणखी एक नाव आहे करमाळ्याच्या संजय मामा शिंदेंचं। तर श्यामसुंदर शिंदे लोहाचे आमदार, ते सुद्धा आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार करतात। तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 60 जागांवरती लढण्याची तयारी असल्याचं म्हटलेलं असलं तरी त्यांचा पक्ष 80 ते 90 जागांसाठी आग्रही असल्याचं दिसतंय। मात्र महायुतीचे नेते या संदर्भातला निर्णय घेतील असं छगन भुजबळांनी म्हटलंय। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र अजित पवारांना एक खोचक टोलाही लगावलाय। आत्ता अजित पवार 60 जागांची भाषा करत असले तरी चर्चा सुरू झाली की ते 40 वर येतील, अशी एक प्रकारे विजय वडेट्टीवारांनी त्यांची खिल्ली उडवली आहे। एकूण 60 जागा आम्हाला मिळायला पाहिजेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये, म्हणजे जागा वाढून मागणी करतात। मला काय माहिती नाही, मी तर सांगितलं होती की 80-90 तरी जागा मिळायला पाहिजे, तर मी सांगितलं आता ती जी आहे कारभारी मंडळी एकत्र बसून ठरवतील, ते ठरवतील ते म्हणणं करायचं। आता निवडणुकीची त्यांची घोषणा होण्यापूर्वी 60 वर आले, म्हणजेच पुन्हा चर्चेमधून 40 वर येण्याची शक्यता मला दिसते आहे। कदाचित 60 मागावेत, जे दिले ते पदरात पाडून घ्यावेत। बिचारे अजितदादांची अवस्था या दोघांनी मिळून वाईट केली हो। आणि महायुतीमध्ये ऑल इज वेल आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय, कारण विधानसभेच्या तोंडावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे इतर 2 मित्रांसोबत खटके उडू लागल्याची चर्चा आहे। मंत्री तानाजी सावंत यांच्या पाठोपाठ भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी सुद्धा राष्ट्रवादीवर निशाणा साधला। राष्ट्रवादीसोबत युती म्हणजे असंगाशी संघ असं वक्तव्य हाकेंनी केलंय। लातूरच्या अहमदपूरमध्ये भाजपच्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या विरोधात त्यांनी सूर आळवलेला पाहायला मिळाला। त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। दुर्दैवाने आमच्याबरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे। खरं म्हणजे त्यांची युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडवला। गणेश हाकेंची पक्षाची अवस्था आहे ती अवस्था म्हणजे बाण लागलेल्या राजहंसासारखी आहे। गणेश हाकेंनी गणेश चतुर्थीच्याच पूर्वी पक्षाने त्यांचं विसर्जन करू नये याची काळजी घ्यावी। आणि हा सगळा वाद सुरू असतानाच भाजपच्या हाकेंनी केलेल्या वक्तव्यानंतर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकारी पक्षाच्या नेत्यांचे चांगलेच कान टोचले। तुम्ही बोललात तर माझेही कार्यकर्ते बोलतील, उत्तर देतील असा इशारा अजित पवार देतात। तर अशी विधानं महायुतीसाठी हानिकारक असल्याचं छगन भुजबळांचं मत आहे। आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी, मोदी साहेबांशी, देवेंद्रजींशी, या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात। निवडणुकीच्या वेळेला आपलं एक संध आहोत हे राज्याच्या लोकांना दाखवणं गरजेचं आहे। अशा वेळेला आपसामध्ये ही भांडणाची जी मजा हे विरोधी पक्ष घेणार आणि त्याचं नुकसान जे आहे ते महायुतीला पूर्णपणे होईल। त्या संदर्भातल्या सूचना ज्या आहेत सगळ्यांना देणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं। आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं। निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे। याची जाणीव जर याला नसेल
तर त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे. आणि तानाजी सावंत यांनी सुद्धा राष्ट्रवादीवरती टीका केलेली होती. या टीकेला सुद्धा अजित पवारांनी आता उत्तर दिलंय. पाहूया तानाजी सावंतांनी काय म्हटलेलं आणि अजित पवार कसं उत्तर देतात. हा मासाचा शिवसैनिक कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही. ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. मला कुणावर टीका करायची नाही. मला कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला काही भुकं पडत नाही. माझं काम, मी काम करतो, मी कामाचा माणूस आहे. तो लोकसभा निवडणुकीच्या काळात आणि निकालानंतर महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी अजित पवारांना कसं घेरलं त्यावरती आपण एक नजर टाकूया. बारामती कुणाचा सातबारा नाही असं म्हणत विजय शिवतारेंनी सगळ्यात आधी सुनेत्रा पवारांना विरोध दर्शवला. राष्ट्रवादी महायुतीमध्ये आल्यामुळे अर्धी मिळणारी भाकरी आता पावच मिळणार आहे असं वक्तव्य केलं भरत गोगावलेंनी. तर राष्ट्रवादी सोबतच्या युतीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपचं नुकसान झाल्याचं निरीक्षण द ऑर्गनायझर यानं नोंदवलेलं होतं. आणि अजित पवारांना सोबत घेतल्यानं भाजपचा मतदार दुरावला अशी टिप्पणी विवेक साप्ताहिकाकडनं झाली. ऑर्गनायझर आणि विवेक हे संघाशी संबंधित साप्ताहिक मानलं जातं. तर मावळमध्ये राष्ट्रवादीनं युती धर्म पाळला नाही असा थेट आरोप केला श्रीरंग बारडेंनी. आणि अजित पवार उशिरा आले असते तर बरं झालं असतं अशी टिप्पणी रामदास कदम यांनी केल्याचं पाहायला मिळालं. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसतो मात्र बाहेर आलं की आपल्याला मळमळतं असं वक्तव्य सध्या वादात आहे तानाजी सावंत यांचं. राष्ट्रवादी सोबतची युती दुर्दैवी आहे, त्यांच्यासोबतची युती म्हणजे असंघाशी संघ अशी टिप्पणी नुकतीच गणेश हाकेंनी सुद्धा केलेली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या लवकर उठण्याच्या सवयीवरनं आता सुप्रिया सुळेंनी काहीसं बोचरं भाष्य केलंय. सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करण्याचा अजित पवारांचा हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा शिरस्ता आहे. ते कधी विकास कामांची पाहणी करण्यासाठी जातात तर कधी एखाद्या कामाचं उद्घाटन करतात. सकाळी सकाळी कामाला सुरुवात करण्याच्या त्यांच्या सवयीमुळे अनेकदा सरकारी अधिकारी आणि कार्यकर्त्यांची सुद्धा गडबड होते. अजित पवार अनेकदा आपल्या भाषणात आपल्या लवकर उठून काम सुरू करण्याच्या मुद्द्याचा अगदी आवर्जून उल्लेख करतात. अजित पवारांकडनं केलं जात असलेलं या मुद्द्याचं भांडवल सुप्रिया सुळेंनी हेरलं आणि त्यामुळेच आता सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना डिवचल्याचं बोललं जात आहे. सकाळी लवकर पहाटे उठून इथलं राजकोट किल्ल्याला गेलेलो होतो, तेही तुम्ही बघितलं. शेवटी सतत आपले पॉझिटिव्ह कार्यक्रम हे लोकांच्या समोर गेले पाहिजेत. लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला. मी सकाळी लवकर उठतो, म्हटलं दूधवाला पण उठतो, तुम्ही 4ला उठता, मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो, मी लवकर. अरे मी कशाला करू? तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही किती वाजता उठताय, माझा नाहीये. तिला चहा करायला लागतो. आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात आता घडामोडींनाही वेग आलाय. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील पक्षामध्ये नाराज असल्याचं बोललं जात आहे. आणि अशातच भाजपच्या दौंडमधील जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटलांची दांडी पाहायला मिळाली. दौंडमध्ये भाजपचं जिल्हा अधिवेशन आयोजित केलं गेलं होतं. या अधिवेशनाला मोठ्या संख्येनं स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. तसंच या अधिवेशनाला आमदार राम शिंदे, राहुल कुल, योगेश टिळेकर यांची सुद्धा हजेरी होती. या अधिवेशनासाठी हर्षवर्धन पाटील यांना निमंत्रण गेलं होतं, मात्र पाटील यांनी निमंत्रण असून सुद्धा दांडी मारल्यामुळे चर्चा रंगली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी हर्षवर्धन पाटलांना निमंत्रण दिल्याचं सांगितलं. इंदापूरमध्ये अजित पवारांनी दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील शुक्रवारी मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांना त्यांनी एक सवाल विचारलेला. त्यातच भाजपच्या मेळाव्याला दांडी मारल्यामुळे हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेतात का या चर्चांनाही बळ मिळालंय. हर्षवर्धन पाटील आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते अनुपस्थित आहेत असा प्रश्न आपण विचारला. त्यावरती मी त्यांना स्वतः निमंत्रण दिलं होतं आणि आज ते उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी मला कळवलं होतं. परंतु का अनुपस्थित आहे वैयक्तिक मी त्यांच्याशी बोलून आपल्याला कळवेल. आणि मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकारण चांगलंच तापलंय. विरोधकांनी या मुद्द्यावरनं सत्ताधारी महायुतीची कोंडी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी मागणी केलेली होती. आणि याच घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पालघरमध्ये मोदींनी शिवरायांसह शिवप्रेमींचीही माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज आपला आराध्य दैवत असल्याचं मोदींनी म्हटलं. मात्र या माफी संदर्भात ठाकरे गटानं आता काही सवाल उपस्थित केलेत.
सावरकर को गालियां देने के बावजूद भी माफी मांगने को जो तैयार नहीं है, इतने बड़े महान सपूत का अपमान करके जिनको पश्चाताप नहीं होता है, महाराष्ट्र की जनता उनके संस्कार को अब जान ले। मी जे म्हणतोय प्रधानमंत्र्यांना यात राजकारण आणायचं आहे। वीर सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा। काँग्रेसनं काय करायचं काँग्रेसचा प्रश्न असेल, पण आपण वीर सावरकरांना अद्याप भारतरत्न देऊन सन्मानित का केलं नाही, त्याबद्दल तुम्ही सावरकरांची माफी मागा। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटीलला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज त्याला मालवणमधल्या दिवाणी न्यायालयात हजर केलं गेलं। पोलिसांनी राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवरती गुन्हा दाखल केलाय। तेव्हापासून जयदीप आपटे आणि चेतन पाटील दोघेही फरार होते। मात्र कोल्हापूर पोलिसांना चेतन पाटीलच्या मुसक्या आवळण्यामध्ये यश मिळालं। गंभीर गुन्हा आहे आणि आम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की कोणी काय काम केलं, कोणाकडे टेंडर गेलं आणि कोणाकडनं ते आलं याचा तपास काम होणं अजून गरजेचं आहे। म्हणून आम्ही 10 दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती, परंतु कोर्टाने 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली आहे। आणि मनोज जरांगे रविवारी म्हणजे उद्या मालवणच्या राजकोट किल्ल्याला भेट देणार आहेत। इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि तिथेच जाऊन ते पाहणी करतील। त्याआधी जरांगेंनी नेते मंडळींना चांगलं सुनावलंय। राजकारण करण्यासाठी नेत्यांकडे बरेच मुद्दे आहेत, मात्र शिवरायांच्या पुतळ्याबाबत राजकारण कुणीही करू नये असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। या प्रकरणी दोषींना तुरुंगात टाकण्याची मागणीही त्यांनी केली। ते सोलापूरमध्ये बोलत होते। राजकारण नाही करायचं म्हणलं मी याच्यामध्ये, आणि त्यांनी सुद्धा कोणी करू नये। आता शेवटी इथून पुढे तरी अशा घटना होऊ नयेत याच्यासाठी मी सकाळी पण सांगितलं की कायद्यात दुरुस्ती व्हायला पाहिजे त्या, की महापुरुष कुठले पण असू द्या, त्यांच्याबद्दल जर असं कुठं घडलं, त्यांनी दर्जेदार काम नाही केलं किंवा त्याची काय चूक आहे, त्याच्यात असणारा कोण मध्ये सुद्धा मध्यस्थी बी असतो कोणीतरी, हे सगळेच मध्ये गेले पाहिजे। आणि हे कायमचे नाही गेले तर शेवटी मी पुन्हा तेच सांगतो की यांना दोघाला बाजूला सारून शेवटी मग आम्हाला जनतेला त्यांच्याकडे बघावं लागणार। आणि यानंतर बातमी अमरावतीच्या राजकारणातनं। अमरावतीच्या राजकारणात प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधलं राजकीय वैर हे सर्वांनाच ऐकून माहिती आहे। महायुती सरकारचे घटक पक्ष असलेल्या नवनीत राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगलंय। लोकसभा निवडणुकीतील पराभवाची सल व्यक्त करतानाच नवनीत राणांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार टीका केली। सुपारी बहादरांचा हिशेब करायचा आहे असं नवनीत राणांनी म्हटलं, तर आमचा हिशेब जनताच करेल, त्यांच्या हाती काय आहे असा जोरदार पलटवार बच्चू कडूंनी केलाय। महिला म्हणून जेव्हा मी बाहेर पडली घरातून, तर ते मी माझे जिल्ह्याला डोक्यावर घेऊन त्या पार्लमेंट मध्ये आवाज उचलण्याचं काम केलं, प्रत्येक गोष्टी तिथे केल्या, पण त्याला थांबवण्याचं काम काही बेईमान नेत्यांनी केलं। तर मी माझे सगळे मतदारांना एक विनंती करणार आहे की आपल्याला त्या सुपारी बहादूरचा हिशोब करायचा की नाही, करायचा की नाही। मला असं वाटतं का आमचा हिशोब जनता घेईल ना, यांच्या हाती काय आहे, जे स्वतः पडले ते दुसऱ्याचं काय पाळण्याची भूमिका बजावणार आहे। आणि राज्यात गेल्या काही दिवसात महिला अत्याचाराच्या बऱ्याच घटना घडल्यात। या घटनांची आता राज्य सरकार गंभीर दखल घेत आरोपींवरती कडक कारवाई करेल असा इशारा दिला गेलाय। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। विदर्भात पार पडलेल्या लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। आम्ही सुरक्षित बहीण देखील देणार। माझ्या बहिणींवर, माझ्या आया बहिणींवर, माझ्या मुली बाळींवर कोणी अत्याचार अन्याय करेल तर त्याला काय दिलं पाहिजे, त्याला फाशीची सजा झाली पाहिजे। हे सरकार कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मागणी करणार। गुन्हेगाराला माफी, गुन्हेगाराला माफी आणि चुकीला माफी, ही तुमची भूमिका, ती सरकारची भूमिका। आणि बदलापूरमधील चिमुरड्यांवरील अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। ही घटना
अगदी ताजी असतानाच अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला नवी मुंबईतल्या कळंबोलीत जमावानं चांगलाच चोप दिला. कळंबोली इथे राहत असलेल्या एका 12 वर्षीय मुलीला एक तरुण गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून त्रास द्यायचा. सुरुवातीला दुर्लक्ष केल्यानंतरही आरोपीनं पीडित मुलीला त्रास देणं सुरू ठेवल्यानं त्रासलेल्या तरुणीनं संबंधित गोष्ट आपल्या कुटुंबियांना सांगितली. मुलीच्या मागावरती असलेल्या तिच्या वडिलांनी याबाबत संबंधित आरोपीला जाब विचारताच आरोपी तरुण एका दुकानात जाऊन लपून बसला. यावेळी त्याला बाहेर खेचून जमलेल्या गर्दीनं चांगलाच चोपही दिला. भर रस्त्यात पोलिसांसमोरच या नागरिकांनी या तरुणाला चोप दिला. छेड काढल्याप्रकरणी संबंधित तरुणावर गुन्हा दाखल झाला असून त्याला कळंबोली पोलिसांनी अटक केली. आणि आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलक वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत असतात. बुलढाण्याच्या तहसील कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमातीच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. समाजाला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र सुलभरित्या मिळावं यासाठी उपोषण सुरू करण्यात आलंय आणि या आंदोलनाकडे सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आदिवासी समाज आक्रमक झालाय. काही आदिवासी इथल्या टॉवरवरती चढले तर काही आंदोलनकर्ते हे उंच झाडांवरती जाऊन बसले. त्यामुळे इथे असलेल्या पोलिसांची एकच तारांबळ उडाली. आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा खाली उतरणार नाही असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला. आजपर्यंत आमच्या जमात बांधवांची जे उपोषण चालू आहेत त्या उपोषणाची आजपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल नाही घेतली आहे आणि आमच्या आदिवासी महादेव कोळी जमात बांधवांकडे वडिलांकडे जात प्रमाणपत्र असेल तर मुलांना जात प्रमाणपत्र मिळत नाही. ही परिस्थिती या इथल्या संविधानिक पदावर असून असल्या अधिकाऱ्यांनी आमच्यावर आणून ठेवली आहेत. 2003चा जो कायदा आहे, शासन निर्णय आहे, त्यानुसार ज्या महादेव कोळी समाजाला जे दाखले मिळालेले आहेत त्या 2003मध्ये रक्ताच्या नात्यात असलेला कोणताही कोळी हा त्याला महादेव कोळी म्हणून या ठिकाणी दाखला दिला पाहिजे. आणि पुढची बातमी बुलढाण्यामधून आहे. आदिवासी आंदोलन प्रकरणी आंदोलकांना सोबत घेऊन आमदार चैनसुख संचेती यांनी तातडीनं अधिकाऱ्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनी चर्चेला सुरुवात केली आहे. लवकरच उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासन सुद्धा अधिकाऱ्यांकडनं दिलं जात आहे. आणि राज्यामधल्या दुर्गम आणि ग्रामीण भागातल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणावं यासाठी राज्यात आश्रमशाळा सुरू आहेत. या आश्रमशाळांसाठी शेकडो कोटींचा निधीही दिला जातो. मात्र आश्रमशाळांमधल्या मुलांकडे योग्य पद्धतीनं लक्ष दिलं जातं का असा प्रश्न पडावा अशी धक्कादायक घटना नांदेडमध्ये समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील वारकवाडीच्या आश्रमशाळेत 3रीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या केसामध्ये काही जखमा झाल्यात, डोक्यात काही जखमा झाल्यात. मात्र तिच्याकडे शाळा प्रशासनानं अजिबातच लक्ष दिलं नाही. अनेक दिवसांपासून तिच्या डोक्याला इन्फेक्शन होऊन मोठमोठ्या जखमा झालेल्या. या जखमांमध्ये जंतू झाल्याचं उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी म्हटलंय. ही संतापजनक घटना समोर आल्यावरती शाळा प्रशासनावरती काय कारवाई होणार हा प्रश्न उपस्थित होतोय. कधी कधी जाधव सरांना आम्हाला सहकार्य केलं. त्याच्या आर्थिक परिस्थितीतले पैसे घालून तिला थोडंफार मेडिकल घेऊन गेलं असे मला फोनवर बोलले. आम्हाला वाटलं थोडं म्हणजे साधारण दुःख वाटलं, पण एवढं किडेपर्यंत मी माझ्या लेकरासाठी बोलत नसून अनेक लेकरं त्या शाळेमध्ये आहेत. यांना तरी आईवडील आहेत. आम्ही स्वतः गुन्हेगार आहोत, परंतु ज्याला कोणीच नाही अशा शाळेचं उत्तर काय आहे सर? असे बॉईल्स आहेत आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे जंतू जमा झाले सगळे. त्यांना आम्ही मॅगॉट्स म्हणतो आणि ते मॅगॉट्स आपल्याला आता रिमूव्ह करायचे ऑइल टाकून आणि वरतून आपण त्यांना इंजेक्शन चालू केले. आणि सध्या राज्यातल्या अनेक भागातल्या रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे. सरकारकडे वारंवार मागणी करून सुद्धा हे खड्डे बुजवले जात नाहीयेत आणि नागरिकांना खड्डेमय रस्त्यातनंच प्रवास करावा लागतोय. नाशिकमधल्या बागलाण येथील हरणबारी ते हतनूर या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. वारंवार मागणी केल्यानंतरही रस्त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे संतप्त नागरिक आता आक्रमक होत आहेत. यावेळी त्यांनी खड्ड्यामध्ये भाताची लागवड करत आंदोलन केलं. जर रस्ता तात्काळ दुरुस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही दिला जातोय. आणि आता बातमी मुंबईमधनं. मुंबईमध्ये चिंतामणी गणपतीचा आगमन सोहळा
वाजत गाजत पार पडला। लाडक्या चिंतामणीचं, लाडक्या गणेशाचं देखणं रूप डोळ्यात साठवता यावं यासाठी आगमन सोहळ्याला हजारो भक्तांची गर्दी पाहायला मिळते। बाप्पाला चिंतामणी रंगाचं सोळं परिधान केलेलं होतं आणि त्यावरती निळ्या रंगाचा शेलाही पाहायला मिळाला। सोबतच गणपती बाप्पाच्या डोक्यावरती सोन्याचा मुकुट, सोन्या चांदीचे दागिने सुद्धा या बाप्पाला परिधान केले गेले। वर्षभर शेतामध्ये राबणाऱ्या बैलाला एक दिवस आराम मिळावा या उद्देशासह त्याच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळ्याचा सण ग्रामीण भागात थाटामाटात साजरा होतो। बैलपोळ्याचा हा सण अवघ्या 2 दिवसांवर आलाय, त्यामुळे पोळ्यानिमित्त ग्रामीण भागातल्या बाजारपेठा सजून गेल्या। बैलपोळ्याच्या खरेदीला शेतकऱ्यांकडून सुरुवात झाली आहे। जळगावच्या नशिराबादमध्ये पोळ्यानिमित्त सजावटीचं साहित्य तयार करण्याची लगबग पाहायला मिळते। बळीराजाचा आनंदाचा सण म्हणजे बैलपोळा आणि त्या बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला विविध अलंकार साजाने सजवले जाते। हे अलंकार, हे साज ज्या पद्धतीने बघतो तो उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रभरामध्ये या नशिराबादच्या पेठ परिसरातील नाथ कुटुंबीय आपल्याला बनवताना दिसतात। गेल्या 3 महिन्यापूर्वीपासूनच या ठिकाणी जर बघतोय तर नशिराबादच्या पेठ परिसरामधील नाथ कुटुंबीय आपल्या घरोघरी आजही हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने जोपासताना दिसून येत आहे। प्रत्येक घरामध्ये नाथ कुटुंबियाच्या माध्यमातून बैलपोळ्याला सजवण्यासाठी, बैलाला सजवण्यासाठी, हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी विविध अलंकार सजवताना आपल्याला दिसून येत आहे। आणि आपण पुढची बातमी जालन्यामधनं गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। दहीहंडी उत्सवानिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं होतं। यावेळी मैदानामध्ये तुफान गर्दी जमा झालेली। गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई छतावर चढल्याचंही चित्र दिसलं। आणि या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत।